नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमध्ये आरपीआय आयोजित एटीएम चषक 2014 स्पर्धेचा विविध क्रिकेट संघांच्या सहभागाने शुभारंभ. तर श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ. तर 17 वर्षीय तरुणाचा तुलसी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू. भांडूपमध्ये आरपीआयच्या वतीने तरुणांकरता एटीएम चषक 2014 स्पर्धा आजपासून शुभारंभ. तर मुंबईमधील विविध संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. आज भांडूप पूर्वेकडील भांडूप गावामध्ये भांडुपेश्वर कुंडाजवळ रिपब्लिकन पार्टीतर्फे पहिल्यांदाच एटीएम चषक 2014 मॅच राबवण्यात आली. पहिल्या विजेत्या संघाला 25,000 रुपये तर दुसऱ्या विजेत्या संघाला 15,000 रुपयांचे पारितोषिक होते. मॅचचा सोहळा मुंबई जिल्हा अध्यक्ष हरेश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. ईशान्य मुंबईतील एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. तर 8 संघ आज सामना खेळणार आहेत, तर उर्वरित उद्या खेळले जाणार असून बक्षिसांचे वितरणही उद्या मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. मुलुंड, भांडूप, विक्रोळी, कांजूरबाग, घाटकोपर यांसारख्या विविध भागातील हे संघ येथेच खेळण्याकरिता आले आहेत. ईशान्य मुंबईचे सचिव शशांक यादव यांनी ही एटीएम चषक 2014 मॅच पहिल्यांदाच आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे राबविली आहे. तसेच खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात येथे प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी S9शी बोलताना सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे युवा आघाडी आयोजित भांडूप गावात सर्वप्रथमच आमच्या मार्गदर्शक राष्ट्रीय नेते माननीय खासदार रामदासजी आठवले साहेबांच्या जे काय आमचे मार्गदर्शक आहेत, नेतृत्व आहेत, त्यांच्यातर्फेच आम्ही एक महायुतीतर्फे एक प्रथमच भांडूप गावात एटीएम क्रिकेट स्पर्धा चषक, एटीएम चषक असं त्यांना नाव दिलं आहे. 2014 हा कन्सेप्ट आमचा पहिलाच आहे. कारण भांडूप गावात जे कुठले आमचे महायुतीची जी युवा पिढी आहे, युवा नेते आहेत, या सगळ्यांना आम्ही एकत्र आणण्याचं एक काम इथे सुरू केलेलं आहे. तर हा त्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न चांगलाच आमचा यशस्वी आत्तापर्यंत झालेला आहे. सुरुवातच आहे अजून, कारण सगळेजण आम्ही एकत्र आलो. भाजपचे आणि शिवसेनेचे तसेच आरपीआयचे सर्व युवा आघाडीचे आणि युवा नेते तसेच नेते मंडळीसुद्धा आम्हाला सहकार्य करत आहेत. आणि उद्या याच ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता या सामन्याचं बक्षीस समारंभ होणार आहे. सर्वच राष्ट्रीय नेते, सर्वच पक्षाचे, महायुतीचे तसेच पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, युवा आघाडीचे, विद्यार्थी संघटनेचे हे इथे उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही त्याबद्दल उत्सुक आहोत आणि हीच आमची एक प्रयत्न सुरू आहे. अध्यक्ष हरेश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पार पडली असून शिवसेनेच्या युवा पिढीनेही या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला बाहेरून ईशान्य मुंबईतून सर्व टीम भेटले, जेणेकरून आम्हाला मुंबईतनं घाटकोपरमधनं, पुण्यातनं आलेत, प्लस खारघरवरनं आलेत, गोरेगाववरनं आलेत, ठाण्यावरनं आलेत, घाटकोपर, मुलुंड इत्यादी ठिकाणी आमच्याकडे मुंबई ईशान्य मुंबईच्या सगळ्या टीम आलेत आमच्याकडे. आणि खेळाचा प्रतिसाद असंच भेटत राहिला तर आम्हाला एक ग्राउंड पण आम्हाला चांगला प्रतिसाद आम्हाला करू शकतो, प्रयत्न करू शकतो. आणि पोरांना खेळत राहिले त्याच्यामुळे पोरांचं पण खूप वाटतं की खेळण्याची इच्छा होती. नाही तर आजकाल पोरं व्हिडिओ गेम, क्रिकेट खेळणं तर कमी झालं आहे, दुर्लक्ष झालं आहे. नुसतं गेमवर खेळून, मोबाईलवर खेळून हे गेमच चाललेलं आहे. प्रशिक्षक संदीप दळवी यांनी आजच्या तारखेला युवा पिढींकडून मोठ्या प्रमाणात क्रिकेटला वाव मिळत असल्याचे तसेच क्रिकेटचे महत्त्व वाढत असल्याचे त्यांनी S9शी बोलताना सांगितले. ते सगळ्यात क्रिकेट चांगलं खेळतात. कधी कोण कधी जिंकेल, कधी मॅच कधी टर्न होईल हे कधीच सांगू शकत. लास्ट बॉलपर्यंत, लास्ट बॉल 6 पाहिजे असेल तरी पण ती टीम जिंकू शकते, 100% गॅरंटी असते त्या बॅट्समॅन. त्यामुळे आजचं क्रिकेट जो फास्ट आहे की कधीच कोण जिंकू सांगू शकतो. 4 ते 5 ओव्हरच्या मॅचेस असल्या तरी पण त्या लास्ट बॉलपर्यंत मॅच त्या जिंकण्याच्या व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ शिंदेसह मयूर खाक, S9 न्यूज, मुंबई. श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त भाविकांनी ठिकठिकाणी घेतला दर्शनाचा लाभ.
शेगाव निवासी सद्गुरू श्री गजानन महाराज यांचा आज प्रकट दिन. या प्रकट दिनाचे औचित्य साधून भाविक ठिकठिकाणी उत्सव साजरा करतायत. ठाण्यातील घंटाळी चौकात असलेल्या गजानन महाराजांचा मठ हा फुलांनी सजवण्यात आला आहे. या मठामध्ये भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती. दुपारी 12 वाजता गजानन महाराजांची आरतीही येथे केली गेली. दर्शनाकरिता भाविकांच्या लांबच लांब रांगा मठाबाहेर आज लागल्या होत्या. त्याचबरोबर श्री गजानन मंडळ ट्रस्टच्या वतीने ब्राह्मण सेवा संघ येथेही गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्सव साजरा केला गेला. या ट्रस्टचे हे 35वे वर्ष आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महाराजांनी श्री गजानन महाराजांच्या जन्मावर आधारित असे प्रवचनही येथे केले. महिला मोठ्या संख्येने हे प्रवचन ऐकण्याकरिता येथे उपस्थित होत्या. विविध धार्मिक उपक्रम राबवित येथे गजानन महाराजांचा प्रकट दिन असा साजरा केला जातोय. झुणका व भाकरीचा महाप्रसाद येथे भाविकांना दिला गेला. त्याचबरोबर श्री गजानन मंडळ ट्रस्टच्या वतीने धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय उपक्रमही येथे राबविले जात असल्याची माहिती ट्रस्टींनी दिली. शिवाजीनगरला आणि मेडिकल सेंटर, महाराजांचं मंदिर, अभ्यासिका, विविध प्रकल्प उभारले. प्रत्येकाला विनंती आहे की जसं तुम्ही ब्राह्मण सेवा संघात येऊन इथे प्रकट दिनाचं हे करता, त्याप्रमाणे शिवाजीनगरला आपण जाण्यासाठी आपण विशेष म्हणजे मोफत बस सेवा ठेवलेली आहे. गोरखपुरापासून ते शिवाजीनगरपर्यंत अशी मोफत बस सेवा ठेवली आहे. प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा आपण श्री गजानन मंडळ ट्रस्टचा जे उभारलेला प्रकल्प आहे तो बघता येईल आणि त्यातून खरोखरीच आपण देत असलेली फुलाची देणगी ही सत्कारणी लागते आणि हे लक्षात येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह सारिका साळुंखे, एसटी न्यूज ठाणे. संकल्प सेवा मंडळ आणि खासदार संजीव नाईक यांच्या माध्यमातून ठाणे खासदार चषक 2014 बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन. संकल्प सेवा मंडळातर्फे ठाण्यातील ढोकाळी येथे मिनी स्पोर्ट्स स्टेडियममध्ये बुद्धिबळपटूंसाठी 2 दिवसीय ठाणे खासदार चषक 2014 स्पर्धेचे आयोजन केले आहे. या 2 दिवसीय स्पर्धेची सुरुवात आजपासून झाली आहे. या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय विविध क्लब्समधील नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतलाय. या स्पर्धेकरिता शाळकरी मुलांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभलाय. 8 ते 16 वयोगटातील मुलांकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संकल्प सेवा मंडळाने ठाणे खासदार चषक आयोजित केलेला आहे आणि या कॉम्पिटिशनला अतिशय कमी दिवसामध्ये म्हणजे 7 दिवसापूर्वी हे डिसाईड झालं की करायचं आहे म्हणून. आणि त्या ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत साधारण 7 ग्रुपमध्ये मिळून 750 मुलं भाग घेणार. आजच्या ह्याच्यात जरा कमी आहेत. आज 3च ग्रुप ठेवलेले आहेत. उद्या 4 ग्रुप आहेत. तर उद्याच्या दिवसाला त्याच्यात भरपूर जास्ती प्रवेशिका आहेत. आज 3 ग्रुप असल्यामुळे आणि अंडर 16चा जो ग्रुप आहे मेन आजचा, त्या 10वी आणि 12वीच्या मुलांचा तो ग्रुप असतो, त्यामुळे त्याच्यात प्रवेशिका कमी आहेत. आणि याच्यात 1,50,000 रुपयाची बक्षिसं देण्यात येणार आहेत प्रत्येक ग्रुपच्या तर्फे, म्हणजे सगळ्या ग्रुपमध्ये मिळून. त्यात 3,000 रुपये पहिलं बक्षीस अंडर 8, अंडर 6, अंडर 8 आणि अंडर 10ला आहे. 4,000 रुपये पहिलं बक्षीस अंडर 12, अंडर 14 आणि अंडर 16ला आहे. मेनला ओपन ग्रुपला म्हणजे 12,000 रुपये पहिले, 10,000 रुपये दुसरे. फक्त शाळांमधून नाही, मुलं प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमधून पण आलेत की जे बुद्धिबळाचे अकॅडमीज आहेत, वेगवेगळे कोचेस शिकवतात, त्यांची पण मुलं याच्यात भाग घेतात. नुकत्याच उभारण्यात आलेल्या इंडोर मिनी स्टेडियममध्ये बुद्धिबळची ही पहिली स्पर्धा राबविली गेली आहे. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व रोख रकमेचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका व खासदार संजीव नाईक यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मिनी इंडोर स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा राबवण्यात येतील असे मत संजय भोईर यांनी S9शी बोलताना व्यक्त केले आहे. आज जी स्पर्धा होत आहे बुद्धिबळ संकल्प सेवा मंडळ आणि खासदार संजीव नाईकांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रथमच ह्या स्टेडियममध्ये होते. आणि ह्या स्टेडियममध्ये आपण जो इंडोर स्टेडियम या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. ही सर्वच म्हणजे एक वयोगट जर आपण बघितलं तर 6 वर्षापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत या ठिकाणी ही स्पर्धा या ठिकाणी होत आहे. मी माझं सौभाग्य या ठिकाणी समजतो की माझ्या वार्डामध्ये अशा पद्धतीच्या मागच्या आठवड्यामध्ये बॅडमिंटनच्या स्पर्धा झाल्या होत्या आणि आता चेसच्या या ठिकाणी स्पर्धा होत आहेत. हा स्टेडियमच या ठिकाणी ह्याकरता बनवलेला आहे की लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत या सर्वच भागातील या ठाणे शहरातमधनं जेवढे स्पर्धक या ठिकाणी येतील त्या स्पर्धकांना या ठिकाणी याच्यामध्ये भाग घेता येईल आणि चांगली स्पर्धा या ठिकाणी स्टेट लेवलच्या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत. आम्ही फ्युचरमध्ये या ठिकाणी बघणार आहोत की ह्या स्टेडियममध्ये इंटरनॅशनल स्पर्धा या ठिकाणी कशा होतील अशा पद्धतीचा स्टेडियम हा बनवण्यात आलेला आहे. ह्या स्टेडियमला जवळजवळ आपण 40-45 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केलेला आहे. ठाणे महानगरपालिका आणि
माननीय संजीव नाईक यांच्या खासदार निधीतनं ही स्पर्धा या ठिकाणी होत आहेत आणि त्या स्टेडियम बनवण्यात आलेलं आहे आणि त्या याच्यातनं हा प्रथमच या स्टेडियममध्ये ही स्पर्धा या ठिकाणी होते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह प्राची मुळे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाण्यातील तलावांच्या सुशोभीकरणाकरता निधी खर्च न करता विशिष्ट नियमांची अंमलबजावणी करण्याची नागरिकांची मागणी. ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. तलावांच्या सुशोभीकरणाकरता ठाणे महानगरपालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विशिष्ट निधीही राखीव ठेवला आहे. ठाणे शहरातील कित्येक तलाव हे अतिक्रमणांमुळे नष्ट झालेत, तर जे अस्तित्वात आहेत त्यांची निगा राखण्याकरता महानगरपालिकेकडून निधी खर्च केला जातोय. मात्र प्रत्यक्षात तलावांची स्थिती तशीच राहतीये. तलावांमध्ये माशांना पाव टाकणे, निर्माल्य टाकणे, खाद्यपदार्थांचा कचराही तेथेच टाकणे या सर्व गोष्टींमुळे तलावातील पाणी हे दिवसेंदिवस अशुद्ध होत चालले आहे. या अशुद्ध पाण्यामुळे तलावाच्या सौंदर्याला बाधा निर्माण होते. तलावासोबती असणारे फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे तलाव परिसर हा मोठ्या प्रमाणात अस्वच्छ होतोय. याबाबत योग्य उपाययोजना करणे तसंच नियमावली आखण्याकरता दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नगरसेविका महेश फरितरे यांनी केली आहे. आपली एक चांगली उपक्रम आहे की महानगरपालिकेने हे तलाव संवर्धन करायचं आणि सुशोभीकरण करायचं हातात घेतलेलं आहे. पाठी पण आपल्याला केंद्र शासनाने तो निधी दिलेला आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगले तलाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या वॉर्डमध्ये असलेल्या घुसाळे तलावावर पूर्ण एल शेपमध्ये फक्त जॉगिंग ट्रॅक होता, तो पूर्ण जॉगिंग ट्रॅक करण्यात आला आणि अतिशय चांगला म्हणजे भाग म्हणून चालण्यासाठी लोकांना उपयुक्त म्हणून आपण केलेला आहे. परंतु जर आपण बघितलं, आत्ता आपण 65 कोटी निधी आपण जवळजवळ तलावावर खर्च करतो. तो खर्च करण्यावर माझं मत नाही आहे, पण खर्च करण्याबरोबरच आपण जे तलाव आपण सुशोभीकरण करतो त्याचे जतन राखणं देखील आपलं कर्तव्य असं मला वाटतं. कारण का मी घुसाळे तलाव स्वतः राऊंड घेत असताना असं दिसलं की बरेचसे नागरिक
पाव टाकतात भाग्योदयासाठी. त्यांना कोण कोण सांगतं की माशांना अन्न घाला किंवा काय घाला. तर नुसतं पाव नाही की चालायला येताना घरी शिळी चपाती उरली आहे किंवा उरलेलं अन्न आहे, शिळा भात आहे. बऱ्याचशा नागरिकांना मी रोखलेलं आहे. घोसाळे तलाव BOT तत्वावर दिलेला आहे. तो जो तलाव ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतले त्यांनी पण तो पण सिक्युरिटी तिथे असते, पण सिक्युरिटीवाले एकटे असतात रात्रीच्या वेळेला. त्यामुळे ही जे नागरिक आहेत ते त्यांना जुमानत नाही. तर त्यांनी पण त्यांना कोऑपरेट करणं गरजेचं आहे. जर त्यांनी सांगितलं हे तुम्ही करू नका तर त्यांनी ते केलं नाही पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर तलावावर एक लहान मुलांसाठी खेळणी तर ठेवलेलीच आहे, त्याच्याबरोबर खाऊ पण असतो. तर नागरिकांनी जर तिथे डस्टबिन नसेल तर तशा प्रकारची तिथे मागणी केली पाहिजे की इथे डस्टबिन एक तुम्ही ठेवा मधोमध. कारण ज्या नागरिकांनी मागणी केलेली आहे तशा प्रकारचं घोसाळे तलावावर पण आम्ही हे केलेलं आहे. अर्ध्या ज्येष्ठ नागरिकांनी असं सांगितलं की तिथे 100 मीटर 200 मीटर असे तुम्ही माइल्ड स्टोन्स लावा, जेणेकरून आम्ही किती चालतो ते आम्हाला कळायला पाहिजे. त्या पद्धतीची पण सोय आम्ही केलेली आहे. पण आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करतो, प्रशासन देखील करतं, तर नागरिकांनी देखील ह्याला हातभार लावला पाहिजे. तलावांच्या सौंदर्याचे महत्त्व तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांनी काळजी घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तलावाच्या स्वच्छतेबाबत निर्माण होणारे अडथळे दूर करण्याकरता ठाणे महानगरपालिकेने विशिष्ट नियमावली आखणे तसेच ठिकठिकाणी कचरा कुंडी ठेवण्याची मागणी सुजाण नागरिक करीत आहेत. तिथे मी बघतो जे बसतात इथे ते खातात इमली वगैरे काहीतरी खातात आणि पाण्यामध्ये टाकतात. तर मोठं पाणी दूषित होतं त्याच्या कारण. आणि ते इथे स्टॉल वगैरे वाले असतात, ते खातात काय पण विकतात, त्यांचा पेपर वगैरे ते पण पाण्यामध्ये टाकतात. आणि ते तिथे माशांना चारा टाकतात, ते पण तसं म्हणजे असंच टाकून देतात आणि पाण्यामध्ये ते पाणी दूषित होतं. आणि इथे कचरा डब्बा आहे, मोस्टली प्रॉब्लेम मोठा कचरा डब्याचा आहे, डस्टबिन्स आहे. ते म्हणजे तिथे खाण्यासाठी खाल्ला की कुठे ठेवायला लागेल, म्हणजे पेपर कुठे वेस्ट करू डंप करू कुठे काय सुविधा नाही, म्हणून ते तिथे टाकू शकतात. असं केलं पाहिजे, डस्टबिन टाकलं पाहिजे, ते लावलं पाहिजे. ठिकठिकाणी डस्टबिन पण लावले पाहिजे इथे. प्रत्येक 15 मीटर्स टू 10 मीटर्स ते लावले पाहिजे डस्टबिन. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. ट्रेकिंगच्या नावाखाली तुलसी तलावात पोहण्याकरता गेलेल्या 17 वर्षीय मंदार पाटकरचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू. कॉलेजला सुट्टी असल्याने ट्रेकिंगच्या नावाखाली गेलेल्या VJTI कॉलेजच्या मंदार पाटकर या 17 वर्षीय मुलाचा मृतदेह गुरुवारी दुपारी तरंगताना अग्निशामक दलाला तुलसी तलावामध्ये सापडला. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मंदारच्या अचानक सणाने भांडूप परिसरात शोककळा पसरली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसी तलावात 3 वाजण्याच्या सुमारास मुलुंड पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने सकाळपासून शोध सुरू केला होता. त्यावेळी मंदारच्या मित्रासह त्याचे नातेवाईकही घटनास्थळी उपस्थित होते. भांडूप पश्चिम येथील साई हिल परिसरात कुटुंबासह राहणारा मंदार हा माटुंगा येथील VJTI कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षामध्ये शिकत होता. शिवजयंतीनिमित्त सुट्टी असल्याने मंदार बुधवारी सकाळी त्याच्या मित्रांसोबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी तलावात पोहण्याकरिता गेला होता. सध्या दुर्दैवी घटनेविषयी पोलिसांनी अधिक तपास करीत माहिती S9शी बोलताना दिली आहे. शाम को 5:30 बजे हमको कंट्रोल से सूचना मिली थी कि एक लड़का यहाँ पे डूब गया है तुलसी तालाब में. उस सिलसिले में हम लोग अंदर आए भांडुप कॉम्प्लेक्स में, जंगल में जो कि रेस्ट्रिक्टेड एरिया है. वहाँ पे हम लोग को रास्ते में 42 स्टूडेंट मिले. वो सब सिविल इंजीनियरिंग के 2nd ईयर के डिप्लोमा के स्टूडेंट है VJTI कॉलेज के. वो लोगों ने आज छुट्टी के दिन मनाने के लिए पिकनिक करने के लिए जंगल में आए थे वसंत गार्डन के रास्ते से. और यहाँ पे वो लोग दोपहर को 3 बजे आ गए. उनमें से कुछ लोग पानी में उतरे थे तैरने के लिए, उनमें से एक लड़का डूब गया है. बाकी जो बीच में लड़के हमको रास्ते में मिले थे उनको पुलिस स्टेशन में सुरक्षितता के लिए लेके गए हैं. वहाँ पे उनके पेरेंट्स को बुलाएंगे और उनको सुरक्षित उनके ताबे में दिया जाएगा. जो लड़का डूबा हुआ है उसका नाम मंदार पाटकर है. वो 17 साल का लड़का है, भांडुप वेस्ट में रहता है. उसके घर में सूचना दी जाएगी. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ शिर्केसह मयूर घाग, S9 न्यूज मुंबई. ठाण्यात वाहनं उभी करण्यास शिस्त लागावी यासाठी महापालिका प्रशासन वाहनतळ धोरणात सुधारणा करण्यास प्रयत्नशील असल्याचे आयुक्तांचा दावा. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वाहनतळाच्या धोरणास मंजुरी दिली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून ठाणेकरांना वाहनं उभी करण्याकरिता पैसे मोजावे लागणार आहेत. यासाठी विविध रस्त्यावर वाहनं उभी करण्याकरिताही ठाणे महानगरपालिकेने जागा निश्चित केल्या आहेत. वाहनतळासाठी जागा निर्माण करताना त्यातून फायदा कमवण्याचा उद्देश नसून किमान खर्च भागावा या हेतूने या धोरणामध्ये सुधारणा केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी पे अँड पार्क योजना अंमलात आणली जाणार आहे. या योजनेतून वाहन चालकांना उगाच जास्त पैसे भरावे लागू नयेत यासाठी गर्दीच्या वेळेत जास्त पैसे तर गर्दी नसताना कमी पैसे आकारण्याची योजना आहे. या योजनेतून फसवणूक होऊ नये याकरिता वाहनतळाच्या ठिकाणी सर्किट कॅमेरा बसवले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रिंट केलेली पावती देण्याची योजनेचाही यामध्ये सहभाग आहे. यामुळे भ्रष्टाचार होणार नाही असा पालिका आयुक्त आसिम गुप्ता यांनी दावा देखील केला आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. युवक काँग्रेसचे सरचिटणीस विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात स्मशानभूमी व्हावी याकरिता स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. ठाणे लोकसभा युवक काँग्रेस सरचिटणीस व वागळे इस्टेट विभागाचे जनजागरण समितीचे अध्यक्ष विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली वागळे इस्टेट परिसरात स्मशानभूमी व्हावी याकरिता ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांना निवेदन सादर करण्यात आले होते. मॉडेला मिल येथे आणखी एक स्मशानभूमी व्हावी अशी मागणी तेथील स्थानिकांची आहे. या परिसरातील रहिवाशांना पार्थिव घेऊन 2 ते 3 किलोमीटर जावे लागते. गोरगरिबांना कडक ऊन असो वा पावसाळा यामध्ये पार्थिव घेऊन जाताना खूप त्रास सहन करावा लागतो. या असुविधांची नोट ठाणे महानगरपालिकेतील महासभेमध्ये मांडण्यात आली होती. राखीव भूखंडावर स्मशानभूमीची निर्मिती करण्यात यावी अशी विनंती केली गेली आहे. अन्यथा लोकांच्या हितासाठी कोपरी पाचपाकडे विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस हे या परिसरातील लोकांना सोबत घेऊन तीव्र धरणे आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे. वागळे स्टेट जनजागृती समितीतर्फे आम्ही ही स्वाक्षरी मोहीम घेतोय. संपूर्ण वागळे स्टेटमध्ये फक्त एकच स्मशानभूमी आहे. ती स्मशानभूमी जयभवानी नगरमध्ये आहे आणि आमच्या इकडच्या लोकांची ती मागणी आहे की आम्हाला एक स्वाक्षरी मोहीम घेऊन आम्हाला एक स्मशानभूमी पाहिजे. कारण की गेल्या वर्षी 20/2/2013 महासभेत ही चर्चा करण्यात आलेली व आम्हाला असं आश्वासन भेटलेलं की ही चर्चा संमत झालेली आणि पास झालेली. पण आता आम्ही 1 वर्ष होऊन सुद्धा अजून काही कारवाई नाही झाली. आम्ही आयुक्तांना भेटलो व आम्ही माहिती काढली तर आम्हाला माहिती अशी भेटली की आता पण तिथे जे रजिस्ट्रेशन होतं तोच रजिस्ट्रेशन आहे. आतापर्यंत कोणताही त्यांच्याकडनं आम्हाला आयुक्तांकडनं किंवा कोणाहीकडनं आम्हाला हे भेटलं नाही का अजून तिथे अजून स्वाक्षरी मोहीम घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत का आम्हाला ही स्मशानभूमीची आमची डिमांड आहे आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे. आणि आम्ही 24 तारखेला धरणं आंदोलन पण करणार आहे यासाठी. आणि पुढच्या टप्प्याला आम्ही जे जनप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे पण आम्ही डिमांड करणार आहोत का आम्हाला घरी घरी जाऊन आम्ही स्वाक्षरी मोहीमातून आता आम्ही प्रत्येक वॉर्डात जे आम्ही वरती वॉर्ड दिलेले आहेत
त्याच्यात नुसवाडी, काजूवाडी, मेंटल हॉस्पिटल प्रत्येक विभागात आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद पण आहे. आम्ही 24 तारखेनंतर घरी घरी जाऊन त्याची स्वाक्षरी मोहीम घेणार आहोत आणि प्रत्येक जनप्रतिनिधीला भेटून आम्ही डिमांड करणार आहोत की आम्हाला लवकरात लवकर मॉडेल मिल कंपाऊंड येथेच आम्हाला स्मशानभूमी पाहिजे. वागले स्टेट प्रभाग समितीमध्ये एकच स्मशानभूमी आहे आणि त्यासाठी आम्ही मागणी केली होती की आम्हाला 2 स्मशानभूमी द्यावी, कारण की आम्हाला इकडून 5 ते 6 किलोमीटर दूर जावं लागतं आणि आम्ही या माध्यमातून वागले स्टेट जनजागृती समितीतर्फे आम्ही मागणी केली आहात की आम्हाला एक स्मशानभूमी पाहिजे आणि मॉडेला मिल कंपाऊंड येथे पाहिजे. आणि मी आणि माझे सहभागी सगळ्यांनी मिळून आणि इकडचे जे मंडळी आहेत त्या सगळ्यांनी आम्ही मागणी केली आहे. स्वाक्षरी मोहीमची आम्ही इकडे प्रत्येक विभागात आम्ही कॅम्प चालू केला आहे आणि बरेच ठिकाणी आम्ही लोकांच्या घराघरात जाऊन आम्ही हे स्वाक्षरी मोहीम करणार आहोत. माजी स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांच्या कारकिर्दीमध्ये स्मशानभूमीकरता विशिष्ट निधी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र सदर उपक्रम अंमलात न आणला गेल्याने नुकताच सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये पुन्हा एकदा नव्याने निधीची तरतूद करावी अशी मागणी येथील नगरसेवक रवींद्र फाटक यांनी केली आहे. आता मॉडेलामध्ये जे आमचे योगाची टीम विजय त्रिपाठीच्या नेतृत्वाखाली ज्या सह्याची मोहीम चालली आहे आणि ते स्मशानभूमी व्हावी या कल्पनेशी आम्ही आमचं सभागृह गेल्याच मीटिंगमध्ये गेल्या वर्षाच्या सभागृहामध्ये हा प्रस्ताव पण आम्ही मांडला होता आणि मी स्टँडिंगमध्ये हेडमध्ये पैसे पण ठेवले होते आणि ह्या स्टँडिंगमध्ये आता नवीन बजेट येतं इम्प्लिमेंट करताना त्या बजेटमध्ये आपण हेडच्या माध्यमातून 50 लाख रुपये त्याच्या निधीसाठी ठेवायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. पण ह्याच्यामध्ये सर्व लोकांनी सर्व पक्षांनी मदत केली पाहिजे या दृष्टिकोनाने आपला सभागृह एकमताने झालं पाहिजे हे आमच्या सभागृहात आम्ही मांडणार आहे. योगने खरोखर चांगला उपक्रम हातीमध्ये घेतला आहे. विजय त्रिपाठी त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून आणि ते स्मशानभूमी झाली पाहिजे या मताची काँग्रेस पक्ष एकनिष्ठ त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील असं मी आश्वासन देतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ शिंदेसह प्रियांका नायकोडे, S9 न्यूज, ठाणे. ठाण्यात ज्ञानसाधना महाविद्यालयात रंगली आहे फोटो एक्झिबिशनची धूम. ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातील प्रसारमाध्यमाचे शिक्षण घेणाऱ्या मुलांनी छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन केले होते. लेन्स मेनिया असं या प्रदर्शनाला नाव देण्यात आलं. दरम्यान आज सकाळी 9 वाजता या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. इंडस्ट्रीयल व्हिजिटसाठी राजस्थान आणि जयपूरमध्ये गेलेल्या प्रसारमाध्यमांचे शिक्षण घेणाऱ्या मुलांनी या शहराची सुंदरता आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली आहे. तसेच आपलं हे फोटोग्राफी स्किलचं त्यांनी प्रदर्शनही येथे मांडलंय. या छायाचित्रांमध्ये अमर फोर्ट, हवा महल, सोनार फोर्ट इत्यादीसह अनेक लक्षवेधी ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळेला ॲक्च्युली प्रतिसाद चांगला भेटला आहे आम्हाला, पण अजून अपेक्षा आहे. 12वीची परीक्षा असल्यामुळे थोडं कमी आहे पब्लिक आहे, पण थोड्या वेळाने 1 वाजल्यानंतर परीक्षा जशी संपेल आम्हाला अजून अपेक्षा आहेत की अजून लोक येतील आणि या सर्व गोष्टींचा लाभ घेईल. आणि आमचं ॲक्च्युली BMMनी असं ठरवलं की आम्ही जे IV जातो त्याचं एक मार्केटिंग व्हायला पाहिजे. या कमीत कमी लोकांना तरी आम्हाला दाखवायचं आहे की आमची जी मनाची उत्सुकता आहे की आम्ही इथे फिरलो, आम्ही हे बघितलं, आम्हाला ते नॉलेज दुसऱ्यांनाही द्यायचं आहे आणि हेही सांगायचं आहे की आम्ही जे बघून आलो ते वाया नाही गेलं आहे. तर मग त्याच्या रिझननी आम्ही फोटोज थ्रू त्यांना एक छोटूसं एक्सप्लेनेशन देतो. म्हणजे फक्त टीचर स्टुडंट्सही नाही, बाकी कॉलेजेसचे या बाकी पब्लिक येऊनही बघू शकते त्याला. आणि या बाबतीत आमची तयारी हे यंदाचं 2रं वर्ष होतं. मागच्या वर्षीपासून ही गोष्ट राबवण्यात आली. ज्ञानसाधनामधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आपण वेगवेगळी नवी संधी उपलब्ध करून देत असल्याचे कॉलेजच्या प्राचार्य PB भानाकडे यांनी सांगितले. आमचे BMM म्हणजे मास मीडियाचे विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाहेर व्हिजिटसाठी जातात. यावर्षी ते जयपूरला गेले होते आणि आणखीन राजस्थानमधल्या. तर त्यांच्यामध्ये फोटोग्राफीची इतकी उत्कृष्ट कला आहे हे पाहिलं, आपण प्रदर्शन पाहिल्यानंतर लक्षात येतं. चांगले चांगले फोटो त्यांनी स्पॉट्स निवडून इतक्या छानपैकी चित्रण केलेलं आहे की एखादा व्यावसायिक फोटोग्राफरसुद्धा मागे पडेल इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी ते फोटोग्राफी घेतलेलं आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाची आस्वाद घेत असताना पाहणाऱ्यांना नक्कीच राजस्थानची छोटीशी सफर करत असल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह प्राची मुळे, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमध्ये RPI आयोजित ATM चषक 2014 स्पर्धेचा विविध क्रिकेट संघांच्या सहभागाने शुभारंभ. तर श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ. तर 17 वर्षीय तरुणाचा तुलसी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.